चुकते ना कुठं नाही तर सासू पचत नाही ते गोष्ट वेगळी आहे. तू नवऱ्याच्या घरी टिकली काय हे सांग ना. आम्ही तरी नवरा घेऊन सासू जरी अलग असली नवरा घेऊन आम्ही जाग्यावर आहे. आणि तू नवऱ्याला टाकून नवऱ्यानं तुला टाकलं. तू नवऱ्याच्या घरी तर नाही टिकली साधी. शांताबाई काय करू राहिली बापा? काही नाही हो माय गीता, बस अशी अंगण झाडायला निघालीस तर तुम्ही झाले बापा. असं माय कामगिमा झाले वाटते तुझे वाल नाही हो व कामा तर लय वेळची झाले हो बापा. कामाले काही वाहन आहे काय? कामावर लागलेच राहते. आता हे बाकीचे घर गिरे झालं झालं म्हणून झालं का बी? स्वयंपाक आहे, नळ येते, अजून पाणी गिनी भरायला लागते आपल्याला. सारे कामच काम आहे बाबा बाईच्या मग. माय हो बाई पाय बरं विचार लक्षातच नाही राहिलं मायावाल्या. मला चांगलं पाणी चापडूप पाणी भरून ठेवा लागन ना. चल बापा लवकर घरी जातो. बापा काय चापडूप पाणी भरून ठेवा लागते बापा? नळत एक दिवस आड येऊन राहिली. काय माय शांताबाई व उद्या आपल्या घरी मावंद आहे ना. करू लागले येजो ना जेवायला येजो. हो चुलीले आमंत्रण देताय मी तुले सांगून राहिली. मग म्हणशील का मला सांगितलं नाही गीता ना. हो आणि करू लागाले आली पाहिजे बाई सकाळी सकाळी. अगे माय बाई गीता अशी कशी पलटून राहिली हो तू? मला म्हणे चल म्हणे शांताबाईच्या घरी आपण असंच जाऊ म्हणे बसाले म्हणे. आणि इथे येऊन तिले जेव्हाचं आमंत्रण देऊन राहिली. मला माझ्या घरापासून तुने इथपर्यंत आणलं पण आमंत्रण नाही दिलं तुला मला आहे ना. किती हुशार आहे व तू. अमाय तुझ्या घर माझ्या घराजवळ साहेब बापा. सकाळी उठलं तोंड धुता धुता भांडे घासता घासता तुझं तोंड दिसते हो मले. मी तुला कवा बी सांगू शकतो. अरे शांताबाईचं घर जरासं आडपं पडते म्हणून चल म्हटलं बाबा तुला सोबत. आता इथून घरी गेल्यावर तुला मी चांगली त्या घरी त्या घरी बसून चुली समोर बसून तुले मस्त सांगत होती का उद्या माझ्या घरी ये जो. त्या चुलीलाही सांगतो आमंत्रण आहे म्हणून असं तसं. तू तर बस बापा असं सगळे मी तुला सांगणारच नव्हती. चुप ना बापा. काय दोघीच जणी भिडून गेल्या तर माझी गोष्ट तर आहे का? सांग बापा सांग तुझी गोष्ट सांग सांग. आम्ही गोष्टीच करायला आलो नाही तरी. गीता मी तुला केव्हाच सांगून ठेवलं होतं का जेव्हा आपले पती वापस येईन महादेवावरून तर सगळ्यात पहिले मावंद मी माया घरी करन असं मी तुला सांगितलं होतं. तरी तुझ्या ध्यानात नाही का तरी तू तुझ्या घरचं कसं म्हणू राहिली? उद्याचं माया घरचं आहे. मी ना सगळं सामान सुमान आणून ठेवलाय अन सगळं चिरचार करून ठेवलाय आणि तू म्हणू राहिली का माया घरचं उद्या मावंद करतो मी. कसं चालवणं असं असं केल्यानं होत असते काय? अगी माय शांताबाई असं कसं व बापा? तू ना मला पहिले सांगितलंच नाही ना. मला नाही सांगितलं तू ना. मग मग कायले विचारे मग मी उद्याचं घेतलं असतं व मी 2-3 दिवस अजून उशिरा घेतलं असतं. मी नाही विचारे एवढा मोठा किराणा आणून ठेवला, लसण मिसून ठेवला. खराब नाही होईन का तो? मी कायद्याची पेस्टही काढून ठेवली बिचारे मंगाशी. वयाने जाईन का एवढा मोठा आता? तू आता सांगून राहिली बापा वेळेवर. सांग माय काय करावं आता? काय चालू आहे की बाबा तुमचं? काय चालू आहे? मस्त गोष्टी थापडून राहिल्या इथं. काही नाही हो माय काकी. हे गीता विचारे जेव्हाच सांगायला आली का उद्या मावंद करतो म्हणते. ओके माय एकाच दिवशी 2-2 घरी ठेवान का बापा? तेच तापत आहे माय काकी. सांग आता कसं करतो? मलाही माहित नाही तिलाही माहित नाही का तिच्या घरी उद्या आहे माझ्या घरी उद्या आहे म्हणून. मी ना बिचारे लसण निसून ठेवला माय पेस्ट गिस्ट करून ठेवला. सांग. माय तिनंही बिचारे मायकून लसण निसून घेतला, आलू गिलू कापून घेतले माय. थे तरी खराब नाही होईन का पेस्ट आज रात्री काढणारच होतं मिरच्या निवून ठेवल्या. घे वो बापा पताली का नाही सांगो माय. नाही तर एकही जेवण नाही तर माईच्या घरी ना तिच्या घरी दोघीच्या घरी सारखं कुठे जाव जेवायला कुठं नाही आता. एक काम कर ना मग. एक काम करा तुम्ही असं अलग अलग केल्यापेक्षा एकाच करून टाका ना मग. एकाच करून टाका ना विषय खल्लास करून टाका मग. नाही काय माझी गोष्ट पटली असेल तर सांगा बा. नाही नसन पटली तुमच्या दिमाखाले तर तुमचा दिमाग लावा बापा. मला तर हेच पटून राहिला त्या घरचं तयार आहे आणि तिच्या घरचं तयार आहे म्हणून म्हटलं बाई एकाच करून घ्या. काय कसं पट्टे हो मग शांताबाई सांग लवकर. तुला काय पट्टे सांग लवकर. मी येतो बात घरून. जोरान लागली बापा मला. हे चालली मी. काय माय बापा गीता हा गोईनी सुधरतो बापा तुले. आपत झाली हो बापा शांताबाई. आता कसं करतं? कसं करतं पटलं का तुले काकीनं काय म्हटलं तर? हो मला तर पटलं बाबा काकीचं. आता तिचे तयार आहे माय तयार. काय करतं मग इथे तिथं दांगडं मचवल्यापेक्षा 2 लोक जास्त जेव घालायचे. दोघीचं एकात केलं म्हणजे असंही होते ना असंही काय होते. तिच्या घरचं नैवत तिच्या देवाले आणि माझ्या घरचं नैवत माझ्या देवाले. मग होत नाही तर काय होते. तर तिच्या दिमागाला कसं पटेल कसं नाही बापा. मी जात तिच्या घरी ना विचारपूस करतो तिले कसं आहे. तिचे वायाने गेलं पाहिजे ना माझ्या वायाने गेलं पाहिजे बापा. म्हणून तिला तरी घरची चाव विचारणे घ्या लागन काय. हो बाई हो बरोबर आहे ती. का हिचं ना माया तर पक्कच झालं आता आम्ही दोघी जणी उद्या सोबत करू. तर तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही करता का मग तुमच्या दिवसावर? काय माय शांताबाई गोष्ट करतो तू. आमच्या कानी मानी नाही काही नाही. तुला जर आम्हाला पहिलेच असं सांगितलं असतं का सोबत करू बा म्हणून तर तसा आम्ही ताळमेल लावून ठेवला असता. आता वक्तावर तू म्हणून राहिली का आम्ही दोघी जण सोबत करतो आणि तुम्ही तुमचं पाबा जेव्हा करा तेव्हा कर जा. कशी हो बापा तू?
हो ना माय शांताबाई, ते महादेवाले गेले न महादेवून आले, तुला जरासही काटा नाही टोचला व. जरासही आम्हाला हुशार नाही केलं का मावंद गिवंद करा लागन तर सोबत गिबत करू बा, असं काही म्हटलंही नाही व तुनं. तू नंतर तर बाबा बाबा दोघी जणी एका माळीच्या मणी झाल्या ना, दोघींनी सोबत करून टाकलं तुमचं मावंद. आम्हाला मागच टाकून दिलं बापा. हो ना माय शांताबाई, असं असते का व? असं असते का कुठं काहीच्या काही बापा? तुला तिलेच धरलं ना, आम्हाला का सोडलं का बापा? आम्हालाही सांगती, आम्ही तुमच्या सोबत केलं असतं ना, मग आम्ही काय अलग अलग केलं असतं. आमच्या याच्यात 4-5 जण जास्तीच जेवले असते, मग मोठा प्रोग्राम झाला असता मस्त. अहो चुप राय व बापा, चुप राय. ती जणी 3 कावळे मार काव काव करू राहिले व बापा. अहो तशी गोष्ट नाही हाय हो माय रश्मी, ते गोष्ट अशी आहे का माया घरचं मी उद्याचं ठरवलं होतं. आता तुम्हाला सांगितलं होतं इनं का सगळ्यात पहिले मी करण म्हणून. मला काही सांगितलं नव्हतं बाई, माया काही कानी नव्हतं ध्यानी नव्हतं. मी गेली बाजारात भकाभक किराणाही आणला, चांगला तालमेल लावून ठेवला, मी लसणही निसून ठेवला, कांदाही निसून ठेवला, सगळंच करून ठेवलं. आता ठेवाली माई गलती झाली बाई का मी इले सांगितलं नाही का सगळ्यात पहिले मी करतो म्हणून. आता इले मी सांगितलं नाही तर इले तोच दिवस धरला आणि मी तोच दिवस धरला, तर असं झालं ते. तर मग आता मी नाही आणून ठेवला बिचार किराणा, मी नाही निवडणावळ करून मार कांद्याच्या पेस्टा गिस्टा तयार करून ठेवल्या, आलू गिले चिरून ठेवले. खराब नाही होईन का माहिती. आता तिचं माया म्हणणं असं पडलं का तुझ्या घरचं नाही खराब झालं पाहिजे ना, माझ्या घरचं खराब नाही झालं पाहिजे. तर म्हणून बा आपण दोघी जणी सोबत करून टाकू ना, 2-4 लेकर जास्त जीव घालून देऊ, असं त्याचं माया म्हणणं पडलं बाई. तुम्ही सांगा आता काय म्हणता. हो काय पाय हो माय, काय माय जराशी विचारते हो बापा गीताबाई. एकदम तू तर बस घोड्यावरच चालली गेली एकदम बापा. हो ना माय गीताबाई, पैसे नाही करतो ना माय, कुठून पैसे काढतो तर काय तर बापा. अहो मनीषा गट उचलला हो बापा आता. हो चिवत्या बनवायचे धंदेच करत जाय तू. हो आम्हाला चिवत्या समजतो तू. अव एक काम करा, भांडल्यापेक्षा माय ऐका, एक काम करा, उद्या सगळ्या जणी सोबत करून टाका. तुमचं किराणा आणायचं आहे ना, तर उद्या रात्री ठेवायचं जेवण 12 वाजेपर्यंत सगळा किराणा घेऊन या तुम्ही. निसनास करून तर ठेवलंच असं. माय काकी ती गोष्ट बरोबर आहे बिचारे, पण वक्तावर तालमेल जमला पाहिजे बापा. हिच्या बाबानं कल्ला गिल्ला नाही केला पाहिजे अजून. लोकांच्याच मनानं ऐकतं ना असं तसं बापा. माहित काय मग हे नवरे किती चत्रे आहे बोलायला, तर मारेच्या जुबाना अशा ती हिरोती टाकल्यावर चलते मार. अव विचारून पाय हो बापा, विचारून पाय. असं नवऱ्याला काही ना काही म्हणत नको जात जो बापा गौरी तू. हो काही आलं मनात तर बकून देतो. अव विचारून पाहा लागते मग तुझा विचार व कोणत्याही गोष्टीत माणूस थोडे ना काहीच्या काही बोलणार आहे व. हो आता मला तसंच वाटून राहिलं काय अलग अलग केल्यापेक्षा याच्यातच जर भला मोठा कार्यक्रम केला तर पुरं गाव जेवते व ते याले सोडा त्याले धरा, असं केल्यापेक्षा नाही काय. पहा मग बाई आता तुम्हाला कसं पटते तर. जर तुमचं उद्या जमत असाल तर पहा, मग नसलच जमत तर मग तुम्ही तुमच्या दिवसात करा, काही नाही होत. आता हिचं कसं न चुकता न दिसता होऊन गेलं आमच्या गोष्टी, असं झालं ते. तर पहा मग तुम्ही आता काय म्हणता तर. नाही रश्मी कहू बापा, राग गी आला का हो बापा रश्मी? नाही हो बापा, आम्हाला राग गिग नाही आला व, राग कायचा येणार आहे बापा. आपण बहिणी बहिणी सावून म्हणून शांताबाई आम्हाला माहित आहे पहिल्यापासून तिने कधी एकटं टाकलं नाही, आताच कशी काही एकटं टाकून पाहू गेल्या जेवणासाठी. त्यात काय काय तिच्या घरचं द्यायला लागून राहिलं का तिला सर्वेचं, तिला पोहणार आहे अशी. तिचं जर मन झालं ना तर सर्वेच्या घरचं तेच देते. तशातली बाई नाही आहे ते, पण एक गोष्ट सांगितली मी ना तुला, राग गिग नाही आला हो मला. हो बरं जाऊ द्या, आता मी घरी जातो, हिच्या बाबाला विचारतो. आणि तशी तर होच म्हणतील ते, नाही म्हटलं तरी जबरदस्ती होच काढतो त्याच्या ऐकून. सोबतच करू मस्त, मस्त पैकी होऊन जाते. ना कोणी थकत ना काही, सोबत सोबत केलं म्हणजे मस्त हाशी खुशीने होऊन जाते आणि आपण मोकळं होऊन जातो बापा. हो पाहू ना पाहू, मी विचारतो हिच्या बाबाले आणि करून टाकू उद्याच्या उद्या. आणि जाऊ दे बाय तिकडे लेक आलेले. आणि काव ते चित्रा गित्राला विचारून पाहिजे ना मग. तिची माय गेलती तर मग आता ते करण मावंद होतं, तिचं जर मन असं आपल्यात करण्याचं तर विचारून पाहिजे तिले. आता मी तर काही जात नाही बाई तिच्या घरी, तिचं माय काही पटत नाही बापा. रश्मी तूच जाय तिच्या घरी. बस हो बापा, कोण जात तिच्या घरी, करशील तर करण्यात राहू दे, काही सांगायला लागत हो तिले. मी जाईन सांगाले, जाऊ दे मी जाईन सांगाले, तसं तिले मला एक टोमना मारायचा आहे, मी जाईन सांगाले, टेन्शन नको घेऊ. हो जाजो जाजो, आपण कसं विचार लहान पडतो त्या काकीपेक्षा, तर एक शब्द विचारून आपलं काम बनते. गौरी विचार जो मा. बरं बरं शांताबाई टेन्शन नको घेऊ, विचारतो मी. चित्रे कवा आहे बाबा त्याचं मावंद गिवंद? ओके माय बाई बापा. गौरी माझ्या घरच्या मावंदाचं काय पडलंय बाबा तुला एवढं? आता करण तेव्हा सांगन ना बापा तुले, मी तोंडानच म्हणून राहिली मला सांगजो म्हणून. फुड हो बापा, त्या घरी काही खाली नाही लागत बापा मला, त्या वर्षावर ऐका हो मी. असे कितीक मावंद पाहिले मी ना, कितीक चांगले चांगले कार्यालयातले पाहिले, आणि तुम्हाला नुसतं करशील 4 लेकराचं जेवण म्हणशील मावंद केलं आणि मोठी सांगून राहिली मला त्या घरच्या का जेवणावर ऐका हो मी. उद्धट बोलतो चांगली तर. नाही बापा तुला वाटत असेल का मी तुला सांगत नाही म्हणून, पण तेवढी काही कपटी हाय नाही मी, हाय नाही मी. माझ्या मनात काही एवढं जाहीर गेर भरलं नाही बापा, सांगतो मी जेवण गिवण करायला. हो दुश्मन जरी असला तरी मी देवाच्या जेवायला बोलावतो त्याला. हो टेन्शन नको घेऊ तू. अव मला एखाद्या भिकाऱ्यानं जर सांगितलं त्याच्या घरी जाईन मी, पण त्या घरी सांगितल्यावर बी नाही येईन. काय म्हणतो तू सांग.
शेवटी भिकारी भिकारीच्याच घरी जाईन ना माय. हो ना, तू अवकात तर पाहिजे ना माझ्या घरी यायची. माय बाई चपट्या नाकाचे, तोंडाला जरासा लगाम दे ना. जीभ काढून हातात दे ना तू यावाल्या. जास्त बोलशील तर शिनणार लावानाची. काय माय बापा भांडूनच राहिल्या, भांडूनच राहिल्या. व तिला काम सांग ना बापा कोणता आहे, तर चालली जाय बापा गौरी. मार मार भांडत बसतो, कुठे हिच्या तोंडी लागत बसतो बापा चावटच्या. हा मी तुला हेच सांगायला आली फक्त, शांताबाई म्हणे म्हणून. आता मला काही गरज नाही आहे. मी म्हटलं चला बा सांगून द्याव. उद्या आम्ही सोबत करणार आहे म्हटलं. हो, उद्या आम्ही सगळेजण सोबत नावंद करणार आहे. जे जे महादेवाला गेले ते जयचे नवरे, त्या सगळ्या बाया आम्ही सोबत करणार आहे. उद्या गावात मोठा प्रोग्राम करणार आहे महाप्रसादाचा. तुला जर तिच्यात सामील व्हायचं असन तर तू होऊ शकतं, मायातर्फे नाही, त्या बायाच्या तर्फे. हो, मी तर तुला माया अन्नाचा एक घास नाही, आता शेवटी सोबत आहे तर घास खास लागन म्हणा. पण तुला जर याचं असेल तर येऊ शकतं, नाही याचं असेल तर नाही येऊ शकत. पण तुला एक सांग ना, काकीच्या येणं त्या मायच्या तोंडाकडे पाहून तुला सांगणं होय, नाही तर काही मी तुला सांगायला नाही आली. हो, तर तुला जर उद्या आमच्यात सामील व्हायचं असेल तर तू होऊ शकतो. अगं कायले पाहतं माय मामाच्या तोंडाच्या इकडे, कायले पाहतं एवढंच तुला काळजी असेल तर घेऊन जा ना मग तुझ्या घरी. करणं होत असेल तर करणं तिचं. स्वतःची सासूने पचून राहिली घरी ना माय मायचं तोंड पाहून आली म्हणतं. बोलायच्या वेळेस विचार करत जरासा. एवढी अशी अशी गंमत नको करत जाऊ. माय बाई बोलायला तर बोलली वाचरट आहे हो बापा, कुठून शिकते ना कुठून नाही तर. सासू पचत नाही ती गोष्ट वेगळी आहे. तू नवऱ्याच्या घरी टिकली काय हे सांग ना. आम्ही तरी नवरा घेऊन, सासू जरी अलग असली नवरा घेऊन आम्ही जाग्यावर आहे. आणि तू नवऱ्याला टाकून नवऱ्यानंच तुला टाकलं. तू नवऱ्याच्या घरी तर नाही टिकली साधी. का मायच्याच तर घरी भाऊ अलग राहते. आणि माय माय आहे म्हणून तोपर्यंत तुझी ठाकूरकी आहे. नाही तर तुला नाही चपली चपली ना घराच्या बाहेर काढून तर नावाची गौरी नाही हो. मोठी गोष्टी सांगतो तोंडानं तर. माय बाई नवऱ्यानं नवरा काढला होतो ना मायावाला. नवरा काढाले एवढ्या रंगाची मी बोलली का हो तुले? बोलली नाही तर काय. आता इथं ते भाषण कोण ऐकते, लढणं पडणं स्वतःच खरी करणं. चालली मी घरी एकटी बोंबलत बस. हापशी आहे तिथं, लागन तेवढं पाणी पेन डोळ्यातून काढ. थांब ढेमल्यावानाचे, ढेमलीच काय व बुटक्या बोकाची. काय म्हणते हो बैठी, काय म्हणे गौरी? अहो काकी तुला ऐकायला आलं काय? नाही ना माय, कानाचा प्रॉब्लेम आहे ना बापा मले. नाही तर कायले माय मशीना लावल्या असत्या व. आता बाहेर आली जरा शिक, म्हटलं काय मशीन लावतं बापा, म्हणून काही मशीन लावली नाही तर मला काही तेवढं ऐकायला नाही आलं. अहो काकी ते म्हणे का शांताबाई त्या तिघी चौघी बाया म्हणे सोबत सोबत करणार आहे म्हणे स्वयंपाक म्हणे, अशी म्हणे ते. असं तर मग तूही करून घे ना तिच्यासोबत. होऊन जाते एका चार चौघीत मस्त हसत खेळत. नाही हो बापा, तिने ते शांताबाईला म्हटलं असं ते लीडरच होय पुऱ्या महिला गँगची लीडर होईन ते. म्हणून ह्या सगळ्या चमचा होय, चमचा साले चम्मच बनवून राहते तिच्यासोबत. तिने जे म्हटलं ते करते ह्या. बाकी काय व, आपण कोणाचा चम्मच बनवून नाही, आपण स्वतःच्या हक्काचा आहे, स्वतःच्या हक्कानं जगतो आपण. आपल्या मनात जेव्हा येते जे करायचं तेव्हा करतो बापा आपण. असं कोणाच्या धरल्या बांधलं नाही आपण. धरलं बांधलं असाले तिने म्हटलं तेव्हा केला आणि तिने म्हटलं नाही तेव्हा केला नाही, असं नाही पाहिजे आपल्याला. काय म्हटलं? ती बैऱ्या भोकाचीच आहे का, कुठं लागली बापा हिच्या मागं. चल मी चालली घरी.